भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खरात याच्या विरोधात गंभीर आरोपांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप असून या माध्यमातून त्याने तब्बल 2,000 कोटी रुपयांची संपत्ती उभी केल्याची चर्चा असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. खरातकडे अनेक व्हिडिओ आहेत, त्यात काही नेत्यांचाही संबंध असल्याची चर्चा आहे. मात्र आतापर्यंत फक्त सामान्य लोकांचे व्हिडिओ समोर येत आहेत, नेत्यांचे का नाहीत असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. आमचं मत स्पष्ट आहे, कोणाच्याही खासगी व्हिडिओंची उघडकी होऊ नये, पण अंधश्रद्धा आणि अमानवी प्रकार दर्शवणारे जसे की बोट कापून बाहुलीवर रक्त टाकण्याचे कथित व्हिडिओ ते का समोर आले नाहीत असा प्रश्नही त्यांनी विचारला. भोंदू बाबा जे आहेत खरात त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, कारण का अनेक महिलांवर त्यांनी खोटं बोलून फसवून नाहीतर कुठलं तरी औषध पाजून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत. त्याच्याच बरोबर हवालामध्ये तो माणूस आहे, इतरही काही चुकीच्या व्यवसायामध्ये आहे. त्या व्यक्तीची प्रॉपर्टी आपण बघितली तर गेल्या 10-12 वर्षामध्ये 2,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी गोळा केलेली आहे. गरिबाचं साधं काम होत नाही, पण या भोंदू बाबाचं काम तिथं होत होतं. पण या भोंदू बाबाकडे अनेक व्हिडिओ आहेत आणि बऱ्याच नेत्यांची माहिती आहे. याच्यामध्ये काळी जादू जी केली जात होती, त्या काळी जादू करत असताना त्याच्या मागे जो हेतू असतो दुसऱ्याचं वाईट होणं, तो हेतू कोणाचा कुठला होता हे भोंदू बाबाला तिथं माहिती आहे. व्हिडिओ जे बाहेर आले ते सामान्य लोकांचे आले, नेत्यांचे बाहेर आलेले नाहीत. आमचं मत आहे कोणाचंच व्हिडिओ बाहेर येऊ नये. जर सिलेक्टिव्ह व्हिडिओ बाहेर येत असतील त्याच्या मागे कुठेतरी राजकारण, हे जे काही नेते काळी जादू करत होते, बोट कापून रक्त त्या बाहुलीवर टाकत होते, हे सगळे व्हिडिओ कुठे गेले हे का बाहेर येत नाही. आणि या बाबतीतली माहिती शेळकेला त्या ठिकाणी असल्यामुळे आणि चर्चा आणि इन्व्हेस्टिगेशन तपास चालू असताना शेळकेचा मृत्यू होणं हे म्हणजे कुठं ना कुठंतरी शंका घेण्यासारखं आहे. म्हणून आम्ही म्हणालो होतो ऍक्सिडेंट कसा झाला, कशामुळे झाला याचा एक थोडासा अभ्यास नाही इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आणि शेळकेंच्या माध्यमातून पैसा हा वळवला जात होता आणि पैसा हा काही छोटा पैसा नव्हता, खूप मोठा होता. आणि दादांचा ऍक्सिडेंट जो 28 जानेवारीला झाला त्याच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पैशाची खूप मोठी उलाढाल ही खराताच्या अकाउंटला त्या ठिकाणी झाली होती. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन करत असताना जर कोणाचा मृत्यू होत असेल साहजिकच आपण शंका घेणार. आणि जवळच्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर साहजिकच कुणीही असं म्हणेल की उद्या जाऊन खराताला मारलं जाऊ शकतं, सुसाईड झालं असं सांगितलं जाऊ शकतं. नाहीतर सरळ सरळ जसं मुंबईमध्ये एन्काउंटर केला होता एका व्यक्तीचा ज्याला खूप माहित होतं, तसं खरातचं पण एन्काउंटर होऊ शकतं अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटतं. खासदार प्रणिती शिंदेंनी पण अशी